नमस्कार. सातारा आवाजमध्ये मी गुरुनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो. सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच इतका मोठा सस्पेन्स आपल्याला पाहायला मिळाला. सातारा विकास आघाडी आणि नगर विकास आघाडी या लोकप्रिय आघाड्यांच्या माध्यमातून दोन्ही छत्रपतींच्या कार्यकर्ते हे कायमच सातारा नगर परिषदेची निवडणूक लढवत असल्याचं आपण पाहिलं होतं. यावर्षी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून देवाभाऊंनी कमाल केली आणि या दोन्ही मातब्बर नेत्यांना स्वतंत्र आघाड्यांवरती लढण्यापासून भारतीय जनता पक्षाच्याच चिन्हावरती त्यांना लढण्याचा त्यांची खेळी ही यशस्वी झाली. या माध्यमातून दोन्ही नेत्यांचे बहुसंख्य असलेल्या भाऊगर्दीतल्या उमेदवारांमधून नेमके उमेदवार निवडण्याचं खरं तर कौशल्य पणाला लागल्याचं चित्र पाहायला मिळालं. मात्र यामुळे नाराजींचा सूर देखील उमटला. याचाच पडसाद म्हणून बहुतांश प्रभागांमध्ये अपक्ष उमेदवारी अर्ज दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी दाखल केलेले आहेत. आता या दोन्ही नेत्यांसमोर खरं तर आपल्या कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासोबतच सामोरं जाण्याचं आव्हान हे आता नेत्यांपुढे उभं टाकलं आहे. वास्तविक स्वरूपात अजून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माघारी घेण्यासाठीची मुदत आहे, मात्र ही देखील फार कमी कालावधीची आहे. दरम्यान सातारा नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये इतक्या मोठ्या संख्येनं या दोन्ही नेत्यांच्या मातब्बर मंडळींकडून तसेच सर्वसामान्य नागरिकांकडून अगदी नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी उमेदवारी अर्ज हे बहुसंख्येने दाखल झाले आहेत. खरं तर सातारा नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये इतक्या मोठ्या संख्येनं उमेदवारी अर्ज दाखल होणं, नामनिर्देशन पत्र भरताना सस्पेन्स ठेवला जाणं आणि दोन्ही नेत्यांच्या भूमिकेमुळं त्यांच्याच कार्यकर्त्यांची नाराजी ओढवणं, अशा सर्व घटना घडामोडींचा क्रम हा सर्व सातारकरांना अचंबित करणारा ठरला. श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले आणि नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या दोन्ही कार्यकर्त्यांचा विशेषतः जर आढावा घेतला तर नव्या आणि जुन्याचा संगम इथं पाहायला मिळतो. यामुळं एका नव्या उमेदवाराबरोबर एका अनुभवी उमेदवाराचा खरं तर प्रभागामध्ये कस लागणार आहे. दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते हेच खरं तर नगरपालिकेची लढत अशा पद्धतीचं एक चित्र होतं. मात्र यावेळेस विरोधकांचं तितकंच मोठं आव्हान नेत्यांसमोर उभं टाकलेलं आहे. याचबरोबर आपल्याच कार्यकर्त्यांकडून आपल्याला आव्हान देण्याची एक भूमिका अपक्ष म्हणून उभी टाकलेली आहे. एकूणच या सर्व घडामोडींकडे आता निवडणुकीच्या माध्यमातून जनता जनार्दन खरं तर काय निर्णय देणार, काय कौल देणार हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे.